नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत की लायब्ररीयन पोस्टसाठी MPSC तर्फे आलेली एक ॲडव्हर्टाइजमेंट. इथे पाहू शकतो की टोटल उपलब्ध संख्या आहे 7 उपलब्ध संख्या आहेत आणि ही आहे MPSC थ्रू आहे. महाराष्ट्र ग्रंथालय सेवा ग्रुप बी आणि राजपत्रित 7 वॅकन्सी इथे पाहू शकता तुम्ही. कोणत्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी आहेत, प्रत्येकाला एक वॅकन्सी आहे. ऑनलाईन अर्ज करायचा डेट तुम्ही इथे पाहू शकता 5 फेब्रुवारी पासून ते 26 फेब्रुवारी पर्यंत आहे. हे आपण तर पाहू शकतो की यामध्ये काही जे पदसंख्या आणि आरक्षण खातं जे सर्वसाधारण तरतुदी दिलेल्या आहेत, जे काही नियम आणि अटी आहेत ते तुम्ही एकदा पाहून घ्या. आणि आता आपण पाहूया की या पोस्टसाठी आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो आपल्याला पाहण्यात येईल पेज नंबर 3 पासून. इथे पाहू शकता की वेतन श्रेणी आहे S15. ग्रुप बी साठी गॅझेटेड ऑफिसर आहेत आणि पात्रता इथे पाहू शकता की कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 45 वर्ष. त्यामध्ये पण आहे की ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी 38 आहे, इतर मागासवर्गीय किंवा अदर कास्ट कॅटेगरीसाठी 43 आहे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष. बाकी सैनिक कालावधी ज्यांनी मिलिटरी वगैरे ज्यांची सर्व्हिस कंप्लीट झालेली आहे त्यांच्यासाठी 3 वर्ष ॲडिशनल मिळतं. तर आता आपण पाहूया की याची शैक्षणिक अर्हता म्हणजे एलिजिबिलिटी आणि एक्सपिरियन्स काय काय मागतायत. की शैक्षणिक अर्हतेमध्ये डिग्री ज्यांच्याकडे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स किंवा लॉ ह्या डिग्री असतील तरच. आता इथे एक प्रश्न पडतो की काही लोकांचं इंजिनिअरिंग झालेले आहे, काही लोकांचं MCA झालेलं आहे, ते करून ज्यांनी डिप्लोमा किंवा डिग्री लायब्ररी सायन्समध्ये केलेली आहे ते यासाठी इलिजिबल नाही आहेत. मी आताच तुम्हाला सांगतोय, ज्यांच्याकडे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि लॉ ह्या लोकांनी डिग्री केल्यानंतर डिप्लोमा किंवा डिग्री लायब्ररी सायन्समध्ये केलेली असेल त्यांच्यासाठीच ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आणि ज्यांच्याकडे कम्प्लीट मराठी नॉलेज आहे ते हे फॉर्म भरू शकतात. आणि इथे एक अनुभवाची अट त्यांनी सांगितली की डिप्लोमा or डिग्री acquired practical experience in working of a library आणि not less than 3 years. प्रत्येकाकडे कमीत कमी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा आहे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्समध्ये. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे की तुमची एलिजिबिलिटी काय आणि तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे का. आणि हे लक्षात ठेवा की आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि लॉ स्टुडंटच ही ॲडव्हर्टाइजमेंट भरू शकतील विथ लायब्ररी सायन्स कंप्लीट केलेला असेल तर. आणि परत त्यांनी ते सांगितले की प्राधान्यशीलता अर्हता म्हणजे कोणाला त्यांनी जास्त प्रेफरन्स देणार की हू होल्ड अ डिग्री विथ ऑनर्स ऑर अ डिग्री इन अ फर्स्ट क्लास और सेकंड क्लास अँड दोज हू पोजेस नॉलेज ऑफ अकाउंट अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. तुम्हाला आता लक्षात येईल की फक्त आर्ट्स, सायन्स, कॉमर्स डिग्री आणि लायब्ररी सायन्सची डिग्री असून एक्सपिरियन्स तो पण 3 वर्षाचा, त्यामध्ये पण तुम्हाला लायब्ररीचं नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज हवंय आणि तुम्हाला अकाउंट आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. म्हणजे तुम्ही समजू शकता की ही जी पोस्ट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवल आहे, गॅझेटेड पोस्ट आहे, तर तुम्हाला मॅनेजमेंटचं किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क पण तुम्हाला करावं लागेल. इथे सांगण्यात आले की कमीत कमी तुम्हाला ही शैक्षणिक अर्हता लागेल. अनुभवाच्या तुम्ही ज्यावेळेस फॉर्म फिलअप कराल त्यावेळेस तुम्हाला इथे सरळ त्यांनी सांगितले की आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विविध स्वरूपाचे दावे करताना अथवा दावे अद्ययावत अपडेट करताना दिलेल्या जाहिरातीनुसार उमेदवाराने प्रत्येक जर तुम्हाला एखाद्या कॉलेजवरती एक्सपिरियन्स असेल, कुठल्या लॅबमध्ये एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला तिथे लिहावं लागेल नेचर ऑफ जॉबमध्ये की प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन द वर्किंग ऑफ लायब्ररी. ते तुम्हाला तिथे ड्रॉपडाऊनमध्ये तुम्हाला तो क्लिक करायचा ऑप्शन. आणि सरळ सांगितले त्यांनी की इट्स कंपल्सरी, अनिर्वाणी आहे, त्याशिवाय हा अर्ज स्वीकृत होऊ शकणार नाही. ठीक आहे. तर निवड प्रक्रिया यांनी अशी सांगितली की यामध्ये आपल्याला आणखी सिलेबस वगैरे तर काय सांगितलेलं नाही आहे
की एक्झाम घेणार का इंटरव्ह्यूज डायरेक्टली घेणार. तरी पण इथे सांगितले की जाहिरातीनुसार प्राप्त अर्जाची संख्या वाजवीपेक्षा जास्त असेल तर मुलाखत घेणे सोयीस्कर नसल्यास मर्यादित संख्याच्या दृष्टीने, मी थोडंसं फास्टमध्ये वाचून घेईल, तुम्हाला जे सांगायचं ते निकष त्यावर सांगेल. हे सरळ सांगितले की जास्त जर कॅन्डिडेट अप्लाय करतील तर आपण एक्झाम घेऊया आणि कमी असतील तर इंटरव्ह्यू घेऊया. आणि त्यामध्ये स्क्रीनिंग टेस्टमध्ये अभ्यासक्रम, परीक्षेचं माध्यम, इतर बाबी हे संकेतस्थळावरती प्रसिद्ध केले जातील म्हणतोय. ठीक आहे, येईल ॲडव्हर्टाइजमेंट संपल्यानंतर किंवा डेट, ॲडव्हर्टाइजमेंटची ज्यावेळेस डेट संपेल त्यानंतर ते पब्लिश करतील सिलेबस काय असेल. आणि परीक्षेच्या वेळेस यांनी म्हणते परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रित विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणाने उमेदवाराची शिफारस करण्यात येईल. ठीक आहे, तर ही कमीत कमी 7-8 वर्षांतर परत ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि यात MPSC ही एक्झाम कंडक्ट करते, तर चांगलं आहे. तर बाकी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतील ते तुम्ही तयारीत ठेवा. अर्जाचा वयाचा पुरावा, तुमची जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, EBC, OBC, नॉन क्रिमिलियर्स, हे तुम्ही सर्व काही चेक करून ठेवा. नावात बदल झालेला असेल तो पुरावा ठेवा. बाकी अशा प्रकारे MPSCचे लॅब्रिन्थ संचालनाची ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. शुल्क तुम्ही पाहू शकता 719 ओपनसाठी आहे, इतर मागासवर्गीयांसाठी 449. तुम्ही ऑनलाईन पण सबमिट करू शकता आणि ऑफलाईन पण सबमिट करू शकता. इथे आहेत दोन्ही पण ऑप्शन. तुम्ही एकदा ॲडव्हर्टाइजमेंट पाहून घ्या आणि तुम्हाला काही प्रश्न असतील की कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. मी प्रयत्न करेल तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे. तर अशा प्रकारे ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि मी लवकरच मराठीमध्ये या सहाय्यक ग्रंथालय संचालक किंवा जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यावरती सिलेबस कव्हर करायला स्टार्ट करेल. तर तुम्ही कनेक्ट राहा मराठी लायब्ररीन या चॅनलवरती. मी स्टार्ट करेल एक म्हणजे ज्यापासून महाराष्ट्राच्या लायब्ररीज, महाराष्ट्राचे ग्रंथालय जे काही मुवमेंट झालेले आहेत, लेजिस्लेटिव्ह, सर्व काही आपण कव्हर करणार आहोत. धन्यवाद.